Greetings, Saints. It's a joy, and I have been very much enjoying my time with you all these past few days. पुन्हा एक फार या मागील काही दिवसांमध्ये तुमच्याबरोबर आनंदाने मी माझा समय व्यतीत करत आहे. I want to express a special thanks for the organizers and the translators who have been doing such hard work in order to serve the Saints. विशेषतः या समयामध्ये मी जे सर्व नियोजक समिती आहे त्यांना आणि जे भाषांतर करणारे आहेत ज्यांनी अथक श्रम घेतलेले आहेत त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. I will be praying for you all that the Lord will continue to bless you. And if the Lord wills, I desire to come meet you all in person in the days to come. मी प्रभूकडे प्रार्थना करतो की तुमच्या सर्वांसाठी मी येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या भेटीची इच्छा बाळगून पुढील दिवसांकडे बघणार आहे. For our final session, my final session with you all, I want to turn to John's Gospel, chapter 18. आजच्या या माझ्या तुमच्याबरोबरच्या शेवटच्या सत्रामध्ये जात असताना या समयामध्ये मी योहान कृषी वर्तमानाच्या 18व्या अध्यायाकडे मी वळणार आहोत. As John has written his gospel, and as we have been studying the previous sessions, we have been giving special attention to the glory of God in Jesus Christ and the sinful, dark condition of humanity. आणि ह्या समयामध्ये मी मागील दिवसामध्ये बघत असताना परमेश्वराचं अतिशय अ, पवित्र असणारं गौरव आणि मनुष्याची असणारी पापमय स्थिती या दोन गोष्टींकडे मी प्रामुख्याने लक्ष दिलं. As we come to the end of John's gospel, we are going to see how both of these things come together to produce a great climax for the gospel. आणि या योहानाच्या शुभवर्तमानाच्या शेवटास येताना त्या दोन्ही गोष्टी मिळून एक कसा कळस परमेश्वराच्या गौरवासाठी या ठिकाणी आम्हाला पाहावास मिळणार आहे. And the way that John writes these things is very incredible. And I will need to put few things into our chat so that we can see them together. आणि आमच्या या संभाषणामध्ये मी या सर्व गोष्टी तुमच्या समोर प्रदर्शित करणार आहे यासाठी की अतिशय सुंदर प्रकारे हा विषय आमच्या समोर मांडण्यात येईल. The first thing I want to remind you of is how John began his whole gospel. आणि सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे या ठिकाणी योहानाने या शुभवर्तमानाला सुरुवात कशी केली आहे त्याकडे लक्ष लावूया. We know that he starts by saying, "In the beginning was the Word." आणि त्यांनी सुरुवात करतानाच तो प्रारंभी असं म्हणतो, प्रारंभी शब्द होता. This is immediately meant to make his hearers think of another portion of Scripture that they would have been very familiar with. आणि हे सांगत असताना त्याची इच्छा आहे की दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेल्या सारख्याच भागाकडे त्यांनी लोकांचं लक्ष वेधावं. John knows that when his readers begin reading his gospel, they will think of how Genesis begins by saying, "In the beginning, God created the heavens and the earth." आणि योहानाची इच्छा होती की ह्या शुभवर्तमानाची सुरुवात वाचताना लोकांना उत्पत्तीच्या पुस्तकाची सुरुवात प्रारंभी जशी परमेश्वराने केली त्या विषयाची आठवण व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. So John borrows some of the very exact words from Genesis, and he also borrows many of the same themes. आणि त्यामुळे काही अचूक शब्द जे उत्पत्तीच्या सुरुवातीला आहेत तीच शब्द आणि त्याविषयीचा तो विषय देखील या ठिकाणी मांडण्याचा तो प्रयत्न करत आहे. Genesis tells us about God's creation, and John tells us that nothing has come into being apart from the ministry of the Word. आणि उत्पत्ती आम्हाला सांगतं की सर्व काही परमेश्वराच्या द्वारे निर्माण झालेलं आहे आणि योहान सांगतो की सर्व काही शब्दाच्याच द्वारे निर्माण झालेलं आहे. And just as we see in Genesis, God creating light and separating the light from darkness, so also in the Gospel of John, light and dark have been very important themes for us to understand.
उत्पत्तीमध्ये आम्ही जसं बघितलं, की परमेश्वराने प्रकाश निर्माण केला आणि त्यातनं अंधार त्याने बाजूला काढला. तोच विषयाला धरून या ठिकाणी योहान देखील उजेड आणि अंधार या दोन गोष्टींविषयी आम्हाला प्रामुख्याने सांगताना दिसतो. In these ways, John has been forming a connection between his gospel and the book of Genesis. आणि अशा प्रकारे हा योहान उत्पत्तीच्या पुस्तकाबरोबर त्याच्या लिखाणाचा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. And so when we come to John's Gospel, chapter 18, we are going to encounter several details that will be best understood when we compare them to a similar section of the book of Genesis. आणि त्यामुळे 18व्या अध्यायामध्ये येत असताना ज्या सर्व गोष्टी योहानाने या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्या आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जर का समजून घ्यायच्या असतील तर उत्पत्तीमध्ये याचा काही भाग आम्हाला त्या ठिकाणी तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहाव्यास मिळेल. So before we look, I want to tell you the conclusion, the answer we will find when we make our examinations. आणि या सर्व गोष्टीचं पृथक्करण करत असताना या सर्व गोष्टींचा शेवट किंवा त्याचं उत्तर काय आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो. The reason John is doing all of this hard work to connect his gospel to Genesis is to teach us this one important lesson. योहानाचा सर्व प्रयत्न या उत्पत्तीशी त्याच्या सर्व विषयांना जोडण्याचा कारण एकच आहे ते म्हणजे हे, And this I will write in the chat. Those who are born in Adam must be born again in Christ. जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे सर्व आदामामध्ये जन्मलेले आहेत त्यांना पुन्हा ख्रिस्तामध्ये जन्मणं आवश्यक आहे. And this applies to each one of us. If we have been born physically, we are those who were born in Adam. आणि हा सिद्धांत सर्वांना लागू पडणारा असा आहे. जर का आम्ही जन्मलेला आहोत तर आमचा जन्म हा आदामामध्ये झालेला जन्म आहे. And so John is writing this conclusion of his gospel in order to show us the greater or the superiority of Christ over Adam. आणि या ठिकाणी योहान लिहित असताना ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व आदामापेक्षा कसं अधिक आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. And so the way John has written this section, John chapter 18 and 19, are parallel to Genesis 2 and 3. Again, this is in the chat. आणि 18 आणि 19 अध्यायामध्ये ज्या सर्व गोष्टी या योहानाने लिहिलेल्या आहेत त्या उत्पत्तीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या समांतर जात असताना आम्हाला पाहावयास मिळतात. Let's see first how John wants us to make this connection. आणि सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी हा संबंध योहान कसा प्रस्थापित करतो याकडे मी लक्ष लावू. Chapter 18, verse 1, you can read for us, brother. आणि या ठिकाणी मी योहान कृष्णवर्तमानाचा 18वा अध्याय त्याचं पहिलं वचन या ठिकाणी मी वाचत आहे. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होते, तेथे तो व त्याचे शिष्य गेले. We notice that John begins this section with the crossing over and entering into a garden. आणि या अध्यायाची सुरुवात करत असताना प्रभू येशू ख्रिस्त पलीकडे एका बागेमध्ये गेला या वाक्याने याची सुरुवात झालेली आहे. Chapter 18 and 19 is the story of his crucifixion and his burial. आणि 18वा अध्याय आणि 19वा अध्याय जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती जाणं आणि त्याचं पुरलं जाणं या गोष्टीविषयी आम्हाला शिकवणाऱ्या अशा आहेत. See how chapter 19 ends, and we can read verse 41. आणि 19व्या अध्यायाच्या शेवटी आम्ही गेलो आणि त्याच्या वर्स 41 Yeah, chapter 19, verse 41. 19व्या अध्यायाच्या 41व्या वचनामध्ये जेव्हा आम्ही जातो त्या ठिकाणी आम्हाला असं पाहावयास मिळतं की त्या वधस्तंभावर खिळलेले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवीन कबर होती. तिच्यामध्ये
त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. So chapter 18 begins with the mention of the garden, and chapter 19 ends with the mention of the garden. आणि 18व्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती बागेने झालेली आहे आणि 19व्या अध्यायाचा शेवट देखील बागेने झालेला आम्हाला पाहायला मिळतो. John has written the setting or the context of the work of the Lord Jesus Christ in his death and burial and in his resurrection, and he has put this in the place of a garden. आणि योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान या सर्व गोष्टी लिहित असताना या दोन बागेंच्या मध्ये त्यांनी या सर्व गोष्टी समाविष्ट केलेल्या दिसत आहेत. We will see that this is the same way that Genesis 2 and 3 are written. आणि अशाच प्रकारे आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं पाहावयास मिळतं. We see in Genesis 2, verse 15, God takes the man and puts him into the garden. आणि उत्पत्तीच्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 15व्या वर्षामध्ये येतो, त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेमध्ये ठेवलेलं आहे. That's Genesis 2, verse 15. आणि ते उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय 15व्या वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. We know that in the garden, the man and the woman, they sin. And so at the end of chapter 3, God sends them out of the garden. आणि मग आम्हाला पाहावयास मिळतं तिसऱ्या अध्यायामध्ये मनुष्याने, पुरुषाने आणि स्त्रीने पाप केलं आणि पाप केल्यानंतर परमेश्वराने त्याला त्या बागेच्या बाहेर घालून दिलं. And so Genesis chapter 2 and 3 begin and end with the context, the setting of the garden. आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आणि तिसऱ्या अध्यायाचा शेवट देखील बागेच्या संदर्भाने आम्हाला पाहावयास मिळतो. And so, how John has presented the work of the Lord Jesus in the crucifixion and burial is connected to how man's failure first took place in the setting of the garden. आणि ज्या प्रकारे योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे उत्पत्तीच्या पुस्तकात दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये या गोष्टीचा संदर्भ जोडलेला आम्हाला पाहावयास मिळतो. So John is asking us to see, if you want to behold the great glory of the Lord Jesus Christ, you can find it in the place of man's greatest failures. आणि या ठिकाणी योहान असं म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिउच्च असणारं असं गौरव पाहायचं असेल तर मनुष्य ज्या ठिकाणी पतन पावलेला आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. And what we will see in the perfect work of the Lord Jesus is a reversal of all the curses that were brought forth through Adam. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याकडे बघत असताना ज्या सर्व प्रकारचा जो शाप मनुष्यावर आलेला आहे, त्या सर्व शापाचं निरसन केलेलं ख्रिस्ताच्या कार्यामध्ये दिसत आहे. We know that sin and death and the curse entered because of Adam. We are going to see how the Lord Jesus brings the reversal and the opposite of all of these things. आणि जेव्हा आम्ही उत्पत्तीमध्ये बघतो त्यामध्ये त्या ठिकाणी पाप आहे, त्या ठिकाणी मरण आहे आणि त्याप्रमाणे शाप देखील आहे, पण ह्या सर्व गोष्टींचं झालेलं उत्तर आम्हाला या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये पाहावयास मिळत आहे. So I want to notice in Genesis 2 and 3 four important details that reappear in this section of John's Gospel. आणि उत्पत्तीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये 4 प्रमुख अशा गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख देखील आम्हाला या योहानाच्या शुभवर्तमानाच्या 18व्या आणि 19व्या अध्यायामध्ये पाहावयास मिळतो. So I'm going to ask you to turn to Genesis chapter 2, and I need to quickly name these things for you. आणि ह्याच गोष्टी पाहण्यासंदर्भात आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही जाणार आहोत. I'm just going to number these details 1 through 4. आणि ह्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या मुद्द्यावाईज 4 मुद्द्यांमध्ये तुमच्या समोर या ठिकाणी फक्त मांडतो. So number 1 in Genesis 2 verse 7 and 8, we see a garden and man formed out of the ground
and given life here आणि in the chat. दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या आणि 8व्या वचनामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे, ज्या ठिकाणी मातीतनं मनुष्य घडवलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आम्हाला दिसतं. Secondly, we see in Genesis 2, verse 22, we see that Eve is taken from Adam's side. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 22 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी हव्वाला निर्माण केलेलं आहे आदामाच्या फासळीपासून. If I had the time, I would read all of these, but I ask you, please, that you would go back and read this story in the context. आणि वेळ असता मी नक्कीच वाचलं असतं, पण मी तुम्हाला विनंती करतो की याचा संदर्भ तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्याकडे लक्ष द्या. You will remember that after the man and the woman sinned, God explains to them what curse will enter into the world. आणि पाप केल्यानंतर परमेश्वराने त्यांच्यामुळे जगावरती जो शाप आलेला आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला दिसतो. To the man, God says in Genesis 3, verse 17 and 18, cursed is the ground because of you. In verse 18, he says, thorns and thistles will grow from the ground. आणि 17व्या अध्यायाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये त्या ठिकाणी तो आदामाला म्हणतो तुझ्यामुळे भूमीला शाप आलेला आहे. आणि 18व्या वचनामध्ये असं म्हणतो ती तुला काटे आणि कुसळे देईल. So number 3, I will summarize as Genesis 3:18, thorns infesting the cursed ground. आणि या ठिकाणी आम्हाला 18व्या वचनामध्ये या काट्यांची उत्पत्ती या शापित भूमीतनं पाहावयास मिळत आहे. And the fourth detail is after the man and the woman have sinned, God has to send them out of the garden. आणि चौथी गोष्ट, पाप केल्यामुळे परमेश्वराने आता आदामाने हवेला त्या बागेच्या बाहेर घालून दिलेला आहे. And in Genesis 3:24, we see that God placed someone there at the entrance. And brother, you can read that verse. आणि मग आम्हाला 3ऱ्या अध्यायामध्ये ही गोष्ट पाहावयास मिळते की त्यांना बाहेर घालून दिल्यानंतर परमेश्वराने कुणाची तरी तरतूद त्या बागेच्या तोंडाशी मुखाशी केलेली आम्हाला पाहायला मिळते. त्याचं उत्तर आम्हाला 3ऱ्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये असं मिळतं, देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाचे राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करुबी व गरगर फिरणारी ज्वालारूपी तलवार ठेवली. We see that God has put a cherubim and he has a flaming sword, a sword and fire, to guard the way to the entrance of the Garden of Eden. जसं आम्ही इथं पाहिलं की तलवार त्या ठिकाणी आहे, करुबीम आहे आणि ती तलवार ज्वालारूपी आहे यासाठी की त्या बागेचं रक्षण व्हावं. So number 4 there in the chat, I've put a guardian with fiery weapon to keep man out of the garden. आणि या ठिकाणी चौथा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनुष्याला त्या बागेपासून दूर ठेवण्यासाठी ही ज्वालारूपी तलवार त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. And these 4 details and several others that we may name later, but these 4 details are repeated in various ways in John chapter 18 and 19. आणि हे 4 मुद्दे जे आम्ही या ठिकाणी पाहिले आहेत, तीच मुद्दे वेगळ्या प्रकारे योहानाच्या 18व्या अध्यायामध्ये आणि 19व्या अध्यायामध्ये पुन्हा आम्हाला दाखवलेले दिसत आहेत. And this is again to prove the point that Christ will have victory where Adam failed. आणि हे एवढ्यासाठी केलेलं आहे की ज्या ठिकाणी आदामाचं पतन झालं त्या सर्व गोष्टीवर ख्रिस्ताने कसा विजय मिळवला हे दर्शविणार आहे. And this is to show that those who were born in Adam must be born again in Christ. याचं कारण एवढंच आहे की या सर्व गोष्टी यासाठी दाखवल्यात की ज्यांचा जन्म आदामामध्ये झालेला आहे त्यांचा ख्रिस्तामध्ये जन्म होणं अगत्य आहे. So now you can return with me to John's Gospel chapter 18. पुन्हा एक वार बरोबर
योहान कृष्णवर्तमानाच्या 18व्या अध्यायाकडे आम्ही वळूया. We saw already in verse 1 how they passed over the river into the garden. आणि त्या ओहाळाला पार करून कसे ते बागेमध्ये गेलेले आहेत हे आम्ही 18व्या अध्यायाच्या पहिल्या वर्षामध्ये वाचलं. And in verse 3, we read of the betrayal of Judas. Brother, you can read that verse for us, please. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या वचनामध्ये 18व्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये यहुदाने केलेली फितुरी आम्हाला पाहायला मिळते. तिथे असं म्हटलं, तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाल व शस्त्र घेऊन तेथे आला. What we will see in the details in John 18 and 19 are going to come in the reverse order of what we saw in Genesis 2 and 3. या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही बघितलं ते पूर्ण वेगळ्या प्रकारे किंवा विरुद्ध प्रकारे कसं परत मांडण्यात आलेलं आहे या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. So in Genesis, we listed them 1, 2, 3, 4. Here in John, we will list them 4, 3, 2, 1. जसं उत्पत्तीमध्ये आपण 1, 2, 3, 4 मुद्दे बघितले, अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी आम्ही उलट्या प्रकारे 4, 3, 2 आणि 1 असे मुद्दे या ठिकाणी हाताळणार आहोत. And again, John has presented them in this order to teach us that a reversal is taking place. आणि या ठिकाणी या सर्व मुद्द्यांचं शिक्षण कसं सर्व गोष्टी पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेल्या आहेत त्या दाखवताना आम्हाला या ठिकाणी शिक्षण देतो. So here I am listing number 4. This is from John chapter 18, verse 3. Guards with fiery torches and weapons come to take the Son of Man out of the garden. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मी वचनामध्ये वाचलं त्याप्रमाणे की या बागेतनं बाहेर काढण्यासाठी ही सर्व लोक त्या ठिकाणी मशाली, शस्त्र घेऊन आणि दिवे घेऊन तिथं आलेली आहेत. And this is how the Lord Jesus is found before he is taken to his judgment and crucifixion. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याचा वधस्तंभावर जाण्या अगोदर किंवा त्याचा न्याय होण्या अगोदर ची परिस्थिती या बागेमध्ये आम्हाला दिसते. If you will look at John chapter 19, verse 2, we see what they do to the Lord Jesus on the cross. जर का 19व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये मी पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भाने त्याने काय केलं त्या वधस्तंभी याचा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतो. शाल आय रीड इट? Yes, brother. 19 योहान शुभवर्तमान 19वा अध्याय त्याचं दुसरं वचन. शिष्यांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळी वस्त्र पांघरली. So the soldiers there, they take the thorns and they put them as a crown on the head of Jesus. That's number 3. आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याने ख्रिस्ताच्या मस्तकावरती तो घातलेला आहे. And just as we saw the thorns as the curse in Genesis chapter 3, we are watching our Lord Jesus being crowned with this symbol of the curse, indicating how on the cross the Lord Jesus is being made a curse for us. आणि ज्या प्रकारे आम्ही उत्पत्तीमध्ये काटे आणि कुसळे हे शापाचं प्रतीक पाहावयास मिळत आहे, अगदी त्याच पद्धतीने त्याच शापाचं प्रतीक त्या ख्रिस्ताने आपल्या मस्तकी त्या कंटकाचा मुकुट धारण करून तो वाहिलेला पाहावयास मिळत आहे. We see in chapter 19, verse 34, what the soldiers do to Christ on the cross. And you can read that verse, brother. योहानाच्या शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये काय केलं त्या शिष्यांनी त्या वधस्तंभी हे आम्हाला पाहायला मिळतं. तरी शिष्यातील एकाने त्याच्या कुशीत भाला भुसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. The soldier pierces him
and from his side come water and blood. This is the connection to number two in our notes. We see that life in the form of blood and water flow from Jesus' side. And John explains that this is his testimony. See in verse 35, this testimony is true, and they tell you so that you may believe, John writes. आणि आम्ही दुसऱ्या पाहिलेल्या उत्पत्तीतल्या दुसऱ्या मुद्द्याशी याचा संदर्भ लावत असताना त्याच्या कुशीत बाला भोसकला, रक्त आणि पाणी आले. आणि त्यापुढे जाऊन 35व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी अशी आहे. John writes, I have seen these things. I am testifying so that you will believe. योहान म्हणतो मी गोष्ट पाहिली आणि आजविषयी साक्ष देतो यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा. So John invites each reader to believe. This is the formation of the bride of Christ through his work on the cross. आणि योहान या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या वधूची निर्मिती जी आहे त्या वधस्तंभी कशा प्रकारे झाली आहे तो या ठिकाणी मांडत आहे. Finally, in chapter 19, verse 41 and 42, we see what they do with the body of the Lord Jesus. आणि मग सरते शेवटी 19व्या अध्यायाच्या 41 आणि 42 वचनामध्ये त्या ख्रिस्ताच्या शरीराबरोबर त्याने काय केलं त्याचा संदर्भ आम्हाला पाहावयास मिळतो. वचन 41, त्याला वधस्तंभावर खिळलेले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवीन कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणाला ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तिथे ठेवले कारण ती कबर जवळ होती. We read in Genesis that God formed man out of the ground and breathed life into him. But here, after the life had left the body of the Lord Jesus, he is placed into the ground. आणि आम्ही उत्पत्तीमध्ये पाहिलं की बागेमध्ये मनुष्याला बनवलं आणि परमेश्वराने आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला. पण या ठिकाणी योहान सांगताना असं म्हणतो की त्या शरीरात प्राण गेल्यानंतर आता हे शरीर त्या बागेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. And so, as you can see in the chat, these are the details John is asking us to remember from the book of Genesis, how they are seen in the work of Christ. आणि ही मुद्दे जे आहेत तो योहानाची अपेक्षा आहे की या ख्रिस्ता संदर्भाचा हा विचार उत्पत्तीमध्ये कसा आम्ही लक्षात ठेवावा याविषयी तो बोलत आहे. And so we have the presentation of Christ overcoming the curse that Adam has introduced into the world. आणि या ठिकाणी ख्रिस्त जो शाप आदामाच्या द्वारे मनुष्यावरती आलेला आहे त्याच्या उलट सर्व गोष्टी करताना या ठिकाणी दिसत आहे. And so I want to summarize this way. This is the teaching of chapter 18 and 19, that the disobedience and failure of Adam brought death and the curse, but the obedience and victory of Christ brings eternal life and blessing. आणि यातनं जो शिकायचा मुद्दा तो हा की आदामाने पाप केलं त्याच्यामुळे मरण आणि शाप त्याचवरती आलेला आहे. पण ख्रिस्त येशूच्या आज्ञाधारकपणामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून प्राप्त झालेलं आहे. And as we have seen in the previous chapters of John's gospel, it is not simply understanding the historical events that takes place, but rather understanding the meaning of these things that John is teaching us that helps us to see the glory of the Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव दाखवणं हा केवळ एकच उद्देश यामध्ये आहे. निव्वळ फक्त त्या संदर्भित झालेल्या गोष्टींचा इतिहास आम्ही तो या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही. It is not enough to know what Judas and the Jewish leaders and the Romans did to Jesus. जे काही यहुदांनी ख्रिस्त येशू संदर्भामध्ये केलं तेवढ्याच गोष्टी समजणं
आम्हाला पुरेसं नाही. Rather, we must know what it is that Jesus accomplished in these two chapters. पण त्याही पलीकडे जात असताना ख्रिस्ताने ह्या 2 अध्यायामध्ये ज्या सर्व गोष्टी पूर्णतेस नेलेल्या आहेत त्याकडे अधिक लक्ष लावणं गरजेचं आहे. Uh, the glory of the Lord Jesus is seen in that he is rescuing us from death and bringing us into life. देवाचं गौरव या गोष्टीतनं त्याच्या कार्यातनं दिसत आहे की त्याने आमची सुटका मरणातनं करून त्याने आम्हाला जीवनामध्ये आणलेलं आहे. And so, as we look at these two chapters of John's gospel, what we are witnessing is the full glory of the Lord Jesus Christ put on display in what seems, from a human perspective, to be a scene of humiliation. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव जे आहे ते मनुष्याच्या दृष्टिकोनातनं न पाहता तर मानवतेच्या दृष्टिकोनातनं ज्या प्रकारे प्रगट केलेला आहे त्याकडे तो आमचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छित आहे. What is the most shameful experience humanity can imagine is the greatest moment of glory that God has prepared. आणि मनुष्याच्या विचाराने दृष्टीने जे अतिशय हीन असणार गोष्ट आहे त्या गोष्टीच्या द्वारे ते कसं गौरवयुक्त असं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देवाच्या दृष्टीने या ठिकाणी तो करत आहे. And the invitation for those who are reading John's gospel is to put your trust in Christ so that you may have eternal life. आणि या प्रकारे हा आमंत्रण देत आहे की जो कोणी हे वचन वाचेल त्याने ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा. We know that even the best that has come forth from Adam will end up in the grave. आणि जे सर्व काही आदामापासून उत्पन्न झालेलं आहे त्याचा अंत हा कबरेत आहे हे यातनं सिद्ध होतं. We have seen how even the best that the nation of Israel can produce, like a Nicodemus, does not have entrance into the kingdom of God. आणि दुसऱ्या पद्धतीने इस्रायलाच्या द्वारे जे निर्मित झालेलं निकदेम नावाचं व्यक्तिमत्व आहे त्याला देखील हा प्रकार मरणानेच शेवट असलेला दिसायला पाहाव्यास मिळतो. John has presented all of humanity like a blind man in the dark trying to see the signs that are before him. आणि अशा प्रकारे योहान त्या मनुष्याला या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो जो अंधकारामध्ये आहे आणि त्या उजेडाकडे जाण्याचा त्या चिन्हाकडे जाण्याचा तो प्रयत्न करत आहे. But the good news of the gospel is that we do not have to overcome the failures of Adam. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही सुवार्थीची अशी आहे की ज्या सर्व गोष्टी आदामाच्या द्वारे पडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींवरती आम्ही मात करण्याची आता गरज राहिलेली नाही. God has not called upon us to make our own payment for sin. त्यामुळे परमेश्वराने या गोष्टीवर मात करण्यासाठी आम्ही काहीतरी तरतूद करावी याची गरज ठेवलेली नाही. God has provided his son, the Lord Jesus Christ, to make the payment for our sins. आणि देवाने आमच्या पापाबद्दलच जी किंमत आहे ती ख्रिस्त येशूच्या द्वारे त्या ठिकाणी भरण्याचं त्यांनी तरतूद केलेली आहे. And more than that, in Christ, we receive all that we have lost in Adam. आणि त्याहीपेक्षा पुढे जात असताना ज्या सर्व गोष्टी आदामामध्ये आम्ही हरपून बसलेलो होतो त्या सर्व गोष्टी ख्रिस्त येशूमध्ये आता आम्हाला पुन्हा मिळालेल्या आहेत. And so, in the few minutes we have remaining, I want to show you in John 18 and 19 several details that John writes in order to show Christ's superiority to Adam. आणि येणाऱ्या काही गोष्टींमधनं आम्ही हा बघण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा अधिक सौंदर्याच्या गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. But by looking at these, we have the opportunity to apply for ourselves the question, do I resemble
Adam or do I resemble Christ? आणि या सर्व गोष्टीतनं आम्हाला परीक्षण करण्याची गरज आहे की आम्ही ख्रिस्तासारखे किंवा आम्ही आदामासारखे या ठिकाणी दिसत आहोत. Every one of us have had our first birth in Adam. आणि मी प्रत्येकाचा जन्म जर का बघितला तर हा प्रत्येकाचा जन्म आदामामध्येच झालेला आहे. If we say we have put our faith in the Lord Jesus Christ, then we will be born again. That means we should resemble Christ in our life. जर का मी ख्रिस्त येशूवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आमचा पुनर्जन्म झालेला आहे तर आमचं जे चरित्र आहे आमचं जे संबंध आहे तो ख्रिस्त येशूप्रमाणे आम्हाला दिसणं गरजेचं आहे. This is exactly what our brother was teaching last night, that the branches bear the fruit from the vine. आणि जसं बंधूने काल सांगितलं की जी शाखा आहे त्याच्याद्वारे त्या फळाला We should गोडवा आहे. we should not be bearing that which we have inherited from Adam, but rather that which comes from our connection to Christ. आणि त्या संदर्भामध्ये मी बोलत असताना की जे आदामापासनं उगवलेलं आहे किंवा मिळालेलं आहे ते न करता ख्रिस्तापासनं ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्याकडे लक्ष देणं अगत्य आहे. So let's see some of the comparisons between Christ and Adam, and we can ask ourselves, who do I more resemble? आणि ख्रिस्त येशू आणि आदाम याबद्दलचं तुलनात्मक गोष्टी बघून आम्ही लक्ष लावणार आहोत. आम्ही आदामाप्रमाणे आहोत की आम्ही ख्रिस्ताप्रमाणे आहोत. Firstly, in John 18, verse 4, we read that Jesus knew all the things that were about to come upon him. आणि या योहानाच्या 18व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ज्या सर्व गोष्टी त्याच्यावर येणार होत्या त्या सर्व गोष्टीची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला होती. This John writes, Jesus, knowing all of these things, he went forth to the soldiers. येशूने आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? So, in a general sense, the story that we are watching is about these two trees. आणि जो चित्र आम्ही या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत ते दोन झाडांबद्दलचा हा एक विचार आमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. Adam wrongly, disobediently takes from the forbidden tree. आणि आदामाबद्दल आम्ही पाहिलं की चुकीच्या पद्धतीने अवज्ञा करत त्याने जे झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई आहे त्याच्यातनं त्याने खाल्लं. But we are watching Christ who obediently goes to the tree that the Father has prepared for him. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मी असं बघतो की आज्ञाधारकपणे देव त्याने त्याच्यासाठी नेमस्त केलेले ते झाड त्याकडे तो जाण्यासाठी सिद्ध आहे. So we can summarize all of these comparisons by asking, do we live like Adam in disobedience to the commandments of God, or do we live like Christ, obedient to every instruction that our Father has given us? सारांश हा की आम्ही आमच्या जीवनामध्ये आदामाप्रमाणे देवाची अवज्ञा करत जगत आहोत की ख्रिस्ताप्रमाणे देवाचे आज्ञेचं परिपूर्ण पालन करून आम्ही स्वतःला सिद्ध करत आहोत. And it is a strange thing to note that Adam took of the tree of knowledge of good and evil. आणि बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ आदामाने खाल्लं. But John writes that Jesus knew all the things that were coming to him, and he still obeyed. आणि त्याने जरी अज्ञानात केलं होतं तरी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या सर्व गोष्टी होणार आहेत ते जाणून तो त्या गोष्टींना सामोरा गेलेला आहे. And so we might ask, does our desire for knowledge draw us closer to God, or does it cause us to disobey God? आणि आमच्या ज्ञान अर्चनेमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या
पद्धतीने पुढे जाण्याचा किंवा आदामाच्या पद्धतीने पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, ही विचार करण्याची गोष्ट आहे. Notice here in chapter 18, verse 4, Jesus goes forth to the soldiers and he asks them, "Whom do you seek?" आणि 4थ्या वचनामध्ये 19 अध्यायाच्या तो हे जाणून तो त्यांच्या सामोरे गेला आणि तुम्ही कोणाला शोधता असा प्रश्न त्याने त्याला विचारला. They tell, "We are looking for Jesus of Nazareth." And he says to them, "I am." आणि त्याने त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. This is the same we noticed yesterday. The word "I am" meaning the name of Yahweh, God Himself. आणि आम्ही कालच बघितलं की मी आहे हा जो देव परमेश्वर यहोवा परमेश्वर आम्हाला पाहावयास मिळतो, त्याचं नाव या पद्धतीने त्या नमूद केलेलं दिसतं. But do you notice that in Genesis 3 and in John 18, there is a searching that is taking place in the garden? या तिसऱ्या अध्याय या अध्यायामध्ये आणि उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये काहीतरी गोष्टीचा शोध घेतल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे. In Genesis, the man who has sinned has hid, and God comes to search for him. आणि उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये मनुष्याने पाप केलं, मनुष्य लपला आणि आता परमेश्वर मनुष्याच्या शोधामध्ये बागेत दिसत आहे. Here in John, we see the sinless man being sought for by the soldiers, and he goes and speaks to them. Rather than hiding, he finds them. आणि या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये हा पाप विरहित असणारा मनुष्य जो आहे तो त्या बागेमध्ये आहे, ज्यांना धरण्यासाठी शिष्य आलेत आणि तो त्यांना सामोरा गेलेला आम्हाला या ठिकाणी दिसतो. He reveals himself to them by saying, "I am." That is, आणि as सॉरी yeah, आणि तो या ठिकाणी स्वतःला प्रगट करताना असं म्हणतो की मी तो आहे, म्हणून त्यांनी त्याचं दर्शन त्यांच्या समोर मांडलेलं आहे. so we see we have the choice to live like Adam. Because of our sins, we can live by fear. आणि आदामाप्रमाणे आमच्या पापाच्या भयामुळं आम्ही त्या पापामध्ये जगण्याचा प्रयत्न करीत असणारे असे आहोत. But if we are in Christ, John tells us in his epistle, First John, perfect love casts out fear. आणि जर का आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणत असताना की जी खरी प्रीती आहे ती आमची भीती, आमचं भय आमच्यापासून दूर करणारी अशी आहे. If we are in Christ, we have been forgiven by God, and we can go boldly into the presence of आणि God. ख्रिस्तामध्ये आम्हाला सर्व गोष्टींची क्षमा झालेली आहे आणि आम्ही आता धैर्याने त्याच्या समक्षतेमध्ये जाऊ शकत आहोत. So those in Adam live by fear. Those who are in Christ live by a bold confidence. आणि आदामाच्या जीवनामध्ये जे भयायुक्त असं जीवन जगत आहेत, भययुक्त असं जीवन जगत आहेत, ते ख्रिस्ताच्या मध्ये धाडसी आणि स्वातंत्र्याचं जीवन त्या ठिकाणी जगत आहेत. We also see a contrast in how Adam and Christ cares for those whom they are given. आणि आदाम आणि ख्रिस्त त्यांना जे काही दिलेले आहेत त्याबद्दलची कशा प्रकारे काळजी घेतात याही गोष्टीकडे मी आता लक्ष लावणार आहोत. When God asks Adam, "What is this you have done?" he says to God, "The woman whom you gave to me made me do this." आणि जेव्हा आदामाला परमेश्वराने प्रश्न विचारला की तू हे काय केलंस, त्याचं उत्तर आहे की जी स्त्री तू मला दिली तिने हे करावयास भाग पडलेला आहे. So in the moment of trouble, Adam blames the one God gave to him. आणि संकटाच्या समयामध्ये या ठिकाणी आदाम आपल्याऐवजी त्या स्त्रीला दोष देण्याचा प्रयत्न करत होता, जी स्त्री परमेश्वराने त्याला दिलेली आहे.
Read here in John 18, verse 8 and 9, what Jesus says to the soldiers. आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही योहानाच्या 18व्या अध्यायामध्ये 8 आणि 9 वचनामध्ये येतो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय त्या शिष्यांना सांगतो त्याबद्दल तो सांगतो, त्याबद्दल तो असं म्हणतो, येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर यांना जाऊ द्या. जे Uh, तुम्हाला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. John writes, this was to fulfill the scriptures. The ones you have given me, I have not lost one. आणि प्रभू या ठिकाणी जे शास्त्र वचन आहे ते पूर्ण करत असताना मी एकही हरविला नाही हे वचन त्याने पूर्ण केलेलं दिसत आहे. So Adam blames the one who is given to him. Christ protects the ones that are given to him. आणि या ठिकाणी आदामामधला फरक पाहावास मिळतो की आदामाने परमेश्वराने दिलेल्या हवेवरती दोष म्हणलेला आम्हाला पाहायला मिळतो, पण या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आपल्या लोकांना, दिलेल्या लोकांना तो सुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आम्हाला दिसत आहे. Who do we more often resemble? आम्ही अधिक करून कोणत्या स्वरूपामध्ये आम्ही स्वतःला पाहू इच्छितो? Even those of us who are believers, oftentimes when we are confronted by our sins, are very quick to point to the people God has put in our lives. पाडन सर, पाडन बर. Oftentimes we, even us believers, when we are confronted about our sin, we point at the people that God has put in our lives as the reason we sinned. आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये जगतो त्यावेळेस आमच्या पापाबद्दलचा दोष आम्ही दुसऱ्यांच्या माथी मडण्याचा प्रयत्न करताना आमच्या जीवनामध्ये आम्ही दिसत असणार आहोत. We look more like Adam rather than like Christ, who was willing to suffer so that his people may benefit. या दृष्टिकोनातून पाहिलं तर आमचा स्वभाव अधिक आदामासारखा दिसणाराचा स्वभाव आहे, जो ख्रिस्ताच्या स्वभावाच्या विपरीत असणारा दिसतो. It is very rare to find a believer who is willing to endure personal suffering for the benefit of those around him. पण हे पाहणं दुर्मिळ आहे की एखादा ख्रिस्ती विश्वासणारा आणि तो या सर्व गोष्टी दुसऱ्यांच्या हितासाठी सहन करणारा असा आम्हाला पाहावयास मिळेल. And notice the mindset that the Lord Jesus Christ is having in the garden. आणि अशा प्रकारचं त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे विचारसरणी त्या ठिकाणी आम्हाला त्या बागेमध्ये पाहावयास मिळते. We know in verse 10, Peter wants to defend Christ and he cuts off the ear of one of the slaves. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला सुरक्षित ठेवण्यासाठी तो पेत्र जो आहे तो त्या प्रमुख याजकाच्या दासावरती तलवार चालून त्याचा कान कापताना आम्हाला दिसतो. See verse 11, the question Jesus asks Peter, and you can read that, brother. आणि 11व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जो प्रश्न विचारतो तो ते वचन आम्ही या ठिकाणी वाचणार आहोत. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? Jesus is asking Peter, the Father has prepared this cup for me. Should I not drink it? या ठिकाणी पेत्राला तो विचारतो, हा प्याला परमेश्वराने माझ्यासाठी तयार केलेला आहे, तुझी इच्छा आहे का मी तो पिऊ नये? This is an incredible contrast to Adam, who disobediently ate what God told him not to eat. आणि या ठिकाणी जर का आम्ही विरोधाभास पाहिला तर आदामाने याच्या विपरीत करताना जे परमेश्वराने निषिद्ध केलं होतं ते खाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. Adam thought he was eating something good that God was withholding from him.
आणि आदाम अशा आविर्भावामध्ये खाण्याचा प्रयत्न करतो की ही उत्तम गोष्ट आहे, पण परमेश्वराने मनाई केलेली आहे खाण्यास. But the Lord Jesus, even though he knew that what was ahead of him was suffering, still obediently drank what the Father told him he should. पण ख्रिस्त या ठिकाणी आज्ञाधारकपणे जो दुःखाचा प्याला त्याला ठाऊक असताना देखील तो प्राशान करीत असताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. Many of us are of the type we are willing to do something if we think we can pray to the Lord and He will protect us. Then we are willing to go into this situation. आणि आम्ही बऱ्याच असा विचार करतो की बा आमचं म्हणणं असतं की जर का परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवेल अशी मी प्रार्थना करतो, तर आम्ही त्याने सांगितलेल्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. Some of us may think, well, I'm willing to share the gospel at work if I know God will protect me and I won't be embarrassed or I won't be punished and lose my job. उदाहरणामध्ये मी माझ्या कामाच्या ठिकाणी सुवार्तेची घोषणा करू इच्छितो, पण मी तेव्हाच ती करेल जेव्हा परमेश्वर मला येणाऱ्या सर्व अडचणीतनं त्याच्याद्वारे निर्माण होणाऱ्या अडचणीतनं जर का वाचवणार असेल तर मी असं नक्की करेल. But how many of us are ready if we know the situation will turn out for our suffering to still be ready to obey God? पण आमच्यामध्ये असे कित्येक जण आहेत की माहीत असताना की ही सर्व परिस्थिती आमच्या विरुद्ध जाऊ शकते असं असताना देखील जे आम्ही गोष्ट करतो, असं असं कोणाचं आमचं धाडस आहे. If you are like Adam, you run away from shame and from humiliation. आणि जर का आम्ही आदामाप्रमाणे आहोत, तर आम्ही अपमान याच्यापासून दूर पळणाऱ्याचे ठरणारे आहोत. But if you are like Christ, you will boldly go wherever the Father sends you, even into suffering and danger. पण जर का ख्रिस्ताप्रमाणे वागणारे आहोत, तर देवाच्या आज्ञेप्रमाणे त्या दुःखाच्या मध्ये देखील सहन करण्यासाठी आम्ही पुढे सरसावणारे असे ठरूया. And Jesus knew all of these things were coming, which is why we read about his journey to the cross. आणि या सर्व गोष्टी येणार आहेत हे ठाऊक असताना आम्ही तो ख्रिस्ताचा प्रवास जो आहे तो त्या वधस्तंभाच्या दिशेने झालेला आम्हाला पाहावयास मिळतो. The When Jesus is being examined by Pilate, we read a very interesting confession. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताची विचारपूस त्या पिलाताच्या द्वारे झालेली आहे, त्या ठिकाणी एक सुंदरसा असा संवाद आम्हाला पाहावयास मिळतो. You remember after the man and the woman sin in the garden, there is a conversation that the triune God is having. आणि जर का उत्पत्तीमध्ये गेलो, तर पाप घडल्यानंतर त्या त्रैक देवाचं आणि आदाम आणि हवेचं संभाषण देखील त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. In Genesis 3:22, God is speaking and he says, behold, the man has become like one of us, knowing good and evil. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये परमेश्वर असं म्हणतो की मनुष्य आपल्यापैकी एकासारखा झालेला आहे आणि मनुष्याला आता बरं वाईट जे आहे ते कळू लागलेलं आहे. When God the judge is looking at the sinful man, he says, in a strange sense, because of Adam's sin, he has become like us. आणि या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की आदामाने पाप केल्यामुळं तो आपल्यातील एका समान झालेला आहे. Of course, this is not the way that it should have been. अशा प्रकारे होणं अपेक्षित तर नव्हतंच. This is not the way that Adam should have become like God. आणि परमेश्वराची अपेक्षा नव्हती की आदामाने असं अवज्ञा करून परमेश्वराच्या यांच्या समान आदामाने व्हावं, ही अपेक्षा परमेश्वराची नव्हती. So, in an illegitimate way, in a wrong way, the man in the garden became like God through his sin.
आणि पापामुळे चुकीच्या मार्गाने तो देवासमान होण्याचा प्रयत्न आदामाने त्या ठिकाणी केला. So when we read what Pilate says about Jesus, we should be very surprised. आणि तीच गोष्ट जेव्हा पिलाताने ख्रिस्त येशूबद्दल बोललेली आम्हाला पाहायला मिळते, तर ते आम्हाला आश्चर्य करून सोडणार, थक्क करून सोडणार असं आहे. After Pilate examines the Lord Jesus, he presents him in chapter 19, verse 5, and Pilate says, "Behold the man." आणि 19व्या अध्यायाच्या 5व्या अध्यायामध्ये यानंतर तो असं म्हणतो, हा पहा, हा पुरुष. This is the reversal, the opposite of what we saw with Adam in the garden. आणि आदामाच्या बद्दल ज्या सर्व गोष्टी बागेमध्ये आम्ही पाहिल्या, अगदी त्याच्या उलट या ठिकाणी ख्रिस्ताबद्दल आम्हाला या पिलाताच्या द्वारे म्हणताना दिसत आहे. Adam wrongly found a way to become like God by the disobedient eating of the tree of knowledge of good and evil. आणि चुकीच्या पद्धतीने अवज्ञा करून बऱ्या वाईटाचं फळ खाऊन तो त्या देवाच्या समान होण्याचा प्रयत्न आदामाने जो केलेला आहे त्याच्या विरोधात. But what we are watching of Jesus is that he became like us. That is, the word became flesh. आणि त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी ख्रिस्त जो आहे त्याने मनुष्यासारखं होणं पत्करलं, म्हणजे तो देव असताना त्याने आमच्यासाठी तो देही असा झाला. The man and the woman, because of the word of the serpent, tried to become like God. आणि त्या सर्पाच्या शब्दामुळं मनुष्य आणि स्त्री हे देवा समान होण्याचा चुकीचा प्रयत्न करताना दिसत आहे. That led to the curse and to death. आणि त्यामुळे पाप आणि मरण ओढवलेलं दिसतं. But what we are reading in John's gospel is that God became flesh and came to us. पण योहान त्याविषयी असं म्हणतो, तो ख्रिस्त, तो प्रभू, तो आमच्यामध्ये आला आणि तो देही झाला असं त्याने म्हटलं. God the Son became like us so that he could remove our guilt and remove the curse and restore us to the blessing of the presence of God. तो आमच्यासारखा झाला यासाठी की त्याने आमच्यामधनं आमचं जे चुकीचं आहे, जे पाप आहे ते दूर करावं आणि मग त्याद्वारे आम्ही देवासमान व्हावं. Very quickly, I want you to notice that Adam was given the covering of animal skins by God in order to cover his shame. आणि पुढे जात असताना एकदम पटकन आम्ही बघूया की आदामाला त्याची लाज झाकण्यासाठी कातडं दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. In John 19, verse 23, we see that they strip Christ of his clothing in order to shame him. आणि 19व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये शिपायाने त्याच्या वधस्तंभावर खिळल्यावरती त्याचे कपडे काढून घेतले यासाठी की त्याची लज्जा उघडी व्हावी. Whereas God showed grace to Adam, the Lord Jesus Christ was made to fully suffer the penalty of sin. जसं परमेश्वराने आदामाला त्याची लज्जा झाकण्याचा प्रयत्न त्याच्या कृपेने दाखवला, त्याच पद्धतीने जर का मी पाहिले तर या ठिकाणी हा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी उघडा झालेला आम्हाला पाहायला मिळतो तुमच्या आमच्यासाठी. And as we conclude chapter 19, we see that Christ is placed into the ground. आणि मग आम्ही 19व्या अध्यायाच्या शेवटी येत असताना आम्ही असं पाहिलं की त्याला त्या बागेमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, त्या कबरेमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. As we look at the comparison between Adam and the Lord Jesus Christ, we are confronted with both the bad news and the good news. आणि जेव्हा आम्ही आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो, तर एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट ना या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागत आहे.
The bad news is that because we are in Adam, we are all headed for the grave. आणि दुःखाची बातमी ही आहे की आदामाच्या द्वारे आम्ही सर्वजण आमचा प्रवास जो आहे तो कबरेच्या दिशेने झालेला आहे. But the good news is that Christ has prepared a different grave for us. पण चांगली बातमी ही की प्रभू येशू ख्रिस्ताने एक वेगळी कबर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवलेली आहे. Let's read John 19, verse 41. आणि 19व्या अध्यायाच्या 41 वचनामध्ये आम्ही असं वाचतो की त्याला वधस्तंभावर खिळले होते, त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवीन कबर होती, तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. This is more than a simple historical detail. आणि एका फक्त ऐतिहासिक माहितीपेक्षा अधिक काहीतरी या ठिकाणी हा योहान सांगण्याचा प्रयत्न करतो. Historically, it means no other body was placed in this tomb. जर का मी वाचलं तर आम्हाला असं समजेल की या कबरमध्ये कोणतं देखील शरीर या अगोदर ठेवण्यात आलेलं नाही, इतकाच अर्थ या वचनातनं निघतो. But the theological significance of this is that Christ has made available a death which is not permanent like those who die in Adam. पण जर का आम्ही दैविकदृष्ट्या याच्याकडे पाहिलं तर देव ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की आदामाप्रमाणे जे मरण आहे, जे सार्वकालिक असं आहे, त्याच्या विरोधामध्ये असणारा हे मरण तात्पुरतं आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. Those who die in Adam will receive eternal death. जो कोणी आदामामध्ये मरण पावतो त्याला सार्वकालिक मरण हे निश्चित आहे. But Jesus said in John's Gospel, chapter 11, the one who believes in me, even if he dies, he will live again. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त 11व्या अध्याय योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल तो मेला असला तरी तो जगेल. So the question here at the end of John's Gospel is the same as the question before us at the end of our studies. आणि या ठिकाणी या योहानाच्या शेवटी असणारा जो प्रश्न आहे तोच आम्हाला सुरुवातीला देखील आम्हाला पाहावयास मिळाला. Have you remained in your father Adam, or have you by faith entered into the life of Christ? आम्ही आमचा जो बाप आदाम याच्यामध्ये आहोत, किंवा आम्ही आमच्या विश्वासाने आमचा तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही त्याच्या जीवनामध्ये आहोत. And if you have put your faith in Christ, are you living in such a way that you are bearing the fruit of Christ likeness? जर का आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर ख्रिस्ताला अपेक्षित असणारी अशी फळं आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला देत आहोत का? May the Lord help us to do these things in the days to come. देव येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व गोष्टी करण्यास आम्हाला अधिक आणि अधिक सहाय्य करो. Let me close our time in a word of prayer. आम्ही ह्या सर्व वचनाचा समय प्रार्थनेने या ठिकाणी आम्ही त्याची समाप्ती करूया. Blessed God, our Father, you are a good God. You have given us the abundance of all things, and in Christ you have given us every blessing. We are those who are seated with you in the heavenly places, and in Christ we have received every spiritual blessing. And so help us no longer to live in the deficiency of Adam, no longer living according to what we do not have or what we have lost, but help us to be faithful in how we live, fearless like Christ, obedient like Christ, willing to endure suffering, shame, humiliation, rejection, if it means
obedience to our Father. So help us in the days to come to resemble Christ in all that we do. Help us to know that by faith we have been placed in Christ, and so we have received from you every necessary thing, beginning with salvation, and with salvation, freely all things you have given to us. So help us live in this manner, Father. Help the meditations that we've had over the previous sessions to be implanted in our hearts, that we may continue to meditate upon them, be transformed by it. And pray for dear brother Fred as he's going to be ministering in the upcoming sessions. Bless him, bless the translators, and bless each of these brothers and sisters who are faithfully attending, eager to hear your word, and make us to be effective in serving you in the days to come. You are the sovereign one who accomplishes all of your purposes. And so we ask that you would help us to be faithful and useful to you as you accomplish your work. We pray and commit all these things to you in the mighty name of our Lord Jesus Christ.